नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते टीव्ही 9 मराठीमध्ये। आता पाहूया बातम्या सविस्तर। ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये शिरलेला बिबट्या आता सत्कार हॉटेलमध्ये दिसून आला। वन विभाग आणि पोलीस हॉटेलमध्ये दिसून आला। वन विभाग, पोलीस, अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी इथे दाखल झाले आहेत। एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पहाटे कोरम मॉलमध्ये हा बिबट्या शिरला होता आणि आपण पाहतोय बिबट्याला बेशुद्ध करण्यास यश आलेलं आहे। सत्कार हॉटेलमध्ये बिबट्याला बेशुद्ध करण्यास यश आलेलं आहे। एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सकाळी आपण पाहिलं की बिबट्या हा कोरम मॉलमध्ये गेला होता आणि काही वेळानंतरच हा बिबट्या मॉल नंतर हॉटेलमध्ये गेलेला आहे। सत्कार हॉटेलमध्ये बिबट्याची दृश्य आपण सीसीटीव्हीत कैद झालेली पाहिलेली आहेत आणि घटनास्थळी आता एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहेत। कोरम मॉल नंतर सत्कार रेसिडेंस पूरा अबे अपना प्रेमिसेस एक बार देख ले भाई। बोरिवली नॅशनल पार्क येथून येऊरच्या जंगलातून एक बिबट्या सकाळी 5च्या सुमारास कोरम मॉलच्या पार्किंग प्लॉटमध्ये लोकेट झाला। सीसीटीव्हीवरून समजल्यावर त्यांनी सगळ्यांना कळवलं। पोलीस खाते आणि फॉरेस्ट खाते सक्रिय झालेलं आहे। पण तिथून कोरम मॉलच्या इथून तो पळून तिकडून निघून कॅडबरी मिलच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत गेला होता। तिथून आता तो सत्कार हॉटेल, वर्तकनगर येथे सत्कार हॉटेल आहे, त्याच्या लॉबीमध्ये तो लोकेट झालेला आहे। सदर बिबट्याला फॉरेस्टची बोरिवली नॅशनल पार्क येथून रेस्क्यू टीम आली असून डार्ट पण आलेले आहेत, डॉक्टरसुद्धा आलेले आहेत, पिंजरासुद्धा आलेले आहेत आणि त्याला आता लवकरच जेरबंद करण्यात यश येईल। या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत गणेश थोरात हे आपले प्रतिनिधी। गणेश, काय अधिक माहिती द्याल? सध्या काय परिस्थिती आहे? सध्या कोरम मॉलच्या नंतर आता बिबट्या जो आहे ते ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये सत्कार रेसिडेन्सी ह्या हॉटेलच्या बेसमेंटच्या खाली आलेला आहे आणि आता सध्या त्याला वन अधिकारी यांनी जेरबंद केला आहे। त्या ठिकाणी त्याला 2 कोंबड्या जे आहेत ते घेऊन गेलेले होते आणि त्यापैकी 1 कोंबडी त्यांनी खाल्ली आणि त्यावेळेस जाताना त्याला जेरबंद करण्यात आलंय। सध्या रेसिडेन्सी हॉटेलच्या बेसमेंटच्या खाली बिबट्याला आता जेरबंद करण्यात आलंय आणि या ठिकाणी वन अधिकारी, पोलीस तसेच महापालिका आपत्कालीन सफल सर्व यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे। या ठिकाणी 2 ते 3 पिंजरे जे आहेत ते बिबट्यासाठी मागवण्यात आलेले आहे। बिबट्या कुठल्या प्रकारे हल्ला करू नये यासाठी चोख उपाययोजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। बेसमेंटच्या खाली हा पहाटेच्या सुमारे असणाऱ्या येऊर, इस्कोन या ठिकाणचा जो परिसर आहे काही अंतरावरती तिकडनं जे आहे बिबटे जे आहे ते वावरत असतात आणि ते शहरी भागात येत असतात। जेणेकरून आता तो बिबट्याला जे आहे ते सत्कार रेसिडेन्सी इकडे सीसीटीव्हीच्या माध्यमातून चेक करत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा बिबट्या आता सध्या जेरबंद झालेला आहे। त्याला काढण्याचं काम वन अधिकारी करत आहे। जेणेकरून सुखरूप काढून ह्याला पुन्हा जंगलात सोडण्याचं काम वन अधिकाऱ्याकडून करण्यात येणार आहे। धन्यवाद गणेश, अधिक माहिती देण्यासाठी। आपण पाहतोय आता मुंबईत ठिकठिकाणी नेहमी या घटना घडतायत जिथे बिबट्या, जिथे लोकांची, नागरिकांची दिवसभर रेलचेल सुरू असते त्या ठिकाणी बिबट्या हा आढळत असतो आणि आज देखील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्याचे दृश्य आपल्याला आढळले आहेत आणि बिबट्या ह्याला जेरबंद करण्यात आलाय।